आज तुमच्यासाठी घेऊन आलोय समानार्थी भाग 5 चा लेक्चर। आपण भाग 1, 2, 3, 4 पर्यंत समानार्थी शब्दांचं प्रश्न विश्लेषणातून या कन्सेप्ट क्लिअर केल्या। पेपर मध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण, प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण आपण चित्र स्वरूपामध्ये आपल्या YouTube चॅनलवरती, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये या सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया आजच्या लेक्चरकडे सुरुवात करूया। बघा, आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे की एकीकडे आपल्याला जोड्या जुळवावरती हा प्रश्न विचारलेला होता। निशा म्हटल्यानंतर जोड्या जुळवावरती प्रश्न आहे। निशा म्हटल्यानंतर काय, तर सर्वांना माहिती आहे रात्र, याची जोडी जुळते यामिनी। यामिनी म्हटल्यानंतर रात्र। इतर जे काही उरलेले समानार्थी शब्द आहे पुढे विश्लेषणामध्ये सांगतो। त्याच्यानंतर मरकट म्हटल्यानंतर काय, तर मरकट म्हटल्यानंतर माकड, त्याचा अर्थ म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आहे कपी, बरोबर। त्याच्यानंतर इंदिरा म्हटल्यानंतर काय, तर इंदिरा म्हटल्यानंतर वैष्णवी, आणि हे म्हटल्यानंतर कांचन सोने। अशा पद्धतीने जोड्या जुळल्या। आता आपण जर एक ऑब्झर्व केलं, या प्रश्नाला एक निरीक्षण जर केलं, तर आधी आता प्रश्न कशी विचारली जात होती, तर आधी डायरेक्ट सरळ आपल्याला प्रश्न विचारला होता, सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारला जात होता। किंवा त्याच्या आधी जर तुम्हाला सांगायचं झालं तर कपीवरती प्रश्न येत होता, माकड एकीकडे दिलं जात होतं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची जोडी जुळवायची सांगितलेली होती। किंवा एकीकडे रात्र दिलेलं असायचं, त्याची जोडी जुळवायची सांगितलेली होती। पण आता सध्या हा पॅटर्न परिपूर्ण बदलतोय। मग हा पॅटर्न कशा पद्धतीने बदलतोय की एक मधली शब्द तिथे जी तुम्हाला नाही माहिती ती शब्द आता पर्यायामध्ये दिली जात आहे, आणि त्या शब्दाचं तुम्हाला आता जोड्या जुळवामध्ये किंवा प्रश्नाचं उत्तर त्या पद्धतीने ओळखायला सांगितलेलं असते। अशा पद्धतीने जोड्या जुळल्यानंतर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता। याचं विश्लेषण बघा, आता प्रत्येकाची समानार्थी शब्द रात्र अशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे। रात्रीसाठी कोणकोणती समानार्थी शब्द जे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ऐकतो, त्यामध्ये सर्वात पहिला आहे तो निशा, यामा, यामिनी, रजनी, रात, रात्र, रात्रमान। ही संपूर्ण शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो। त्यानंतर कधी कधी किंवा न ऐकलेली शब्द कोणती आहे, तमिश्रा आहे, क्षप आहे, विभावरी आहे, तमी आहे, शर्वरी आहे, बरोबर। ठीक आहे, शर्वरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल, कारण की शर्वरी हा शब्द बऱ्याच एक्झामला विचारला गेला। अशा पद्धती एवढी शब्द रात्र या शब्दासाठी समानार्थी आहे। आता तुम्हाला चित्रामध्ये परिपूर्ण दिसत असणार आहे की सोन्याचा फोटो घेतलाय, सोन्यावरती आपल्याला समानार्थी शब्द लिहिले आहेत की सोने म्हटल्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो। तर आता न ऐकलेली कोणती, कनक आहे, कांचन आहे, सुवर्ण आहे, हेम आहे, हिरण्य आहे। सुवर्णही बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत असतो। अशा पद्धतीने ही सोन्यासाठी समानार्थी शब्द आहेत। त्याच्यानंतर तिसरा पर्याय आपल्याला दिलेला होता तो म्हणजे इंदिरा। इंदिरासाठी समानार्थी आहे कमला, कमळजा, पद्मा, रमा, लक्ष्मी आहे, विष्णू पत्नी आहे, स्त्री आहे, पद्मिनी आहे, बरोबर। अशा पद्धतीचे शब्द इंदिरासाठी येतात। एकीकडे आता माकड दिसत असेल, माकडसाठी बघा आता मरकट आणि वानर, बरोबर। आता पर्यायामध्ये आलेला हा मरकट होता, त्यानंतर कपी होता, बरोबर। अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता। दुसऱ्या प्रश्नाकडे या बघा, सविता या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा। सविता म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा हे आपल्याला माहिती आहे की ते कुणासाठी वापरलं, तर सूर्यासाठी हे नाव आलेलं असतं। चंद्र नाही, कविता नाही, तर नक्षत्र नाही, बरोबर ना। मग आता इकडे बघा, कविता हा शब्द याच्यासाठी समानार्थी शब्द आहे पद किंवा पद्य त्याला म्हटलं जातं, बरोबर। तालीवर, लयींवर म्हटलं जाणार, त्याच्यासाठी समानार्थी आहे कवन, काव्य। आता मला ही आवडलेली कविता होती म्हणून मी कविता इथं सांगितलेली आहे की ओळखलत का सर मला, कना कविता अगदी सर्वांनी ऐकलेली असेल, खूप सुंदर अशी कविता आहे, ऐकण्यासारखी कविता आहे की ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली होते न होते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाड काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। इतकी सुंदर अशी कविता आहे मित्रांनो। अशा पद्धतीने कविता हा पर्यायामध्ये आलेला होता म्हणून घेतली। सूर्यासाठी असलेली समानार्थी शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकतो, दिनकर, दिनमणी, मित्र,
दिवाकर, प्रभाकर, रवी, पहिली विलांटी विला म्हणजे रस्व विलांटी सुद्धा येते, दीर्घ विलांटी सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होत असते. सूर्य, नारायण, तुम्हाला आता संपूर्ण जी काही स्लाइड आहे ती सूर्याचीच मी घेतलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर अजून कोणती शब्द आहे? अंशुमान, अर्क आहे, आदित्य आहे, गभस्ती आहे, चंडाक्षू आहे, दिनेश आहे, भानू, पुन्हा भानू म्हणजे रस्व उकार दीर्घ उकार दोघं त्यामध्ये समाविष्ट होतात. भास्कर येतो, मित्र येतो, मिहीर येतो, रश्मिकार, सविता, यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला होता, बरोबर. सहस्र रश्मी, त्यानंतर मार्तंड, हिरण्यगर्भ, अक्षुमाली, बरोबर, अंशुमाली, अशा पद्धतीने समानार्थी शब्दांसाठी. त्यानंतर पुढचा पर्याय दिला होता नक्षत्र. तुम्हाला परिपूर्ण नक्षत्राचा फोटो दिसत असेल. आता आपण बघतो की आपण नेहमी ऐकतो तारा, चांदणी, बरोबर, तारा, चांदणी. आपण कधी काळी ऐकत असतो तारका किंवा तेजोगल, बरोबर. अशा पद्धतीने कुणासाठी समानार्थी आहे? नक्षत्रासाठी समानार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे नवोढा. आता नवोढा म्हटल्यानंतर मित्रांनो हा शब्द जो काही आपल्याला विचारलेला होता पेपरमध्ये, तर हा शब्द विचारला होता, हिंदीतनं विचारलेला होता. आता कुमारिका म्हटल्यानंतर हा मराठी शब्द आहे, आता काही येऊ शकत नाही. गृहिणी येऊ शकत नाही, लेकुरवाळी येऊ शकत नाही, पण त्याला मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं नववधू. नवोढाचा समानार्थी शब्द नववधू आहे. या प्रश्नाचं विश्लेषण बघा. कुमारिका त्याचं अविवाहिता असं म्हटलं तर सर्वांना माहिती आहे. त्यानंतर दुसरा फोटो मी घेतलेला आहे, गृहिणी, घरामध्ये काम करणारी महिला आहे, तिला म्हटलं जातं घरधनीन. एकीकडे त्या ठिकाणी नववधूचा फोटो घेतलेला आहे, तिच्यासाठी समानार्थी शब्द बघा की जो पेपरमध्ये जशाच्या तसा विचारलेला होता. तर आता बघा दुल्हीन, त्याच्यानंतर दुल्हन, दुल्हीन, नई बहु, नहोडा, हा बघा इथं विचारलेला हा शब्द आहे. आणि हा प्रश्न आयोगाने कधी विचारला? 2011-12 विचारलेला होता. ओके, म्हणजे हे संपूर्ण विश्लेषण तुमच्या समोर मांडतोय. बधू आहे, बधुटी पण म्हणतात, बन्नी म्हणतात, वधुटी म्हणतात, वधू, नंतर वधुटे, अशा पद्धतीने हे कुणासाठी समानार्थी आहे? तर नववधूसाठी समानार्थी. हा फरक सर्वांनी समजून घ्या की कुमारिका, गृहिणी, नववधू. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता झुंबळ. हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. झुंबळ म्हटल्यानंतर सर्वांना परिचित आहे गर्दी, बरोबर. गर्दी, गर्दीसाठी समानार्थी शब्द कोणकोणते? आता बघा की झांज. आता पहिला पर्याय आपल्याला दिला होता झांज. झांज म्हटल्यानंतर दोन पद्धतीने आपण त्याला ऐकत असतो. एक म्हणतो की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झांज आली, असा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला आहे. मग झांज म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो? तो भोवळ किंवा घेरी, बरोबर ना. भोवळ, घेरी, चक्कर, याला म्हणतो ना आपण झांज आली, बरोबर ना. त्याच्यानंतर झीट म्हणतात त्याला, भोंड म्हणतात, भोवंड म्हणतात. म्हणजे जे शब्द तुम्हाला नाही माहिती ते सुद्धा मी इथं काय केलेले आहेत? ऍड केलेले आहे, की जेणेकरून पेपरमध्ये या संपूर्ण शब्दांचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि एकीकडे फार लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की झांज, बरोबर, म्हणजे भक्तीसाठी किंवा भक्तीचा म्हणजे भक्ती करण्यासाठी आपण जे काही त्या ठिकाणी वाजवत असतो तर त्याला सुद्धा झांज म्हणतात, बरोबर ना. त्याला अजून दुसरं नाव आहे टाळ, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने ही दोघं शब्द वेगळी आहे. एकीकडे असलेली झांज आणि एकीकडे असलेला हा झांज, ही झांज आहे, हा झांज आहे. पण इथं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी दोघच्या दोघ गोष्टी तुमच्या समोर मांडल्या. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला आता बघा गर्दी आहे. गर्दी तुम्हाला दिसत असेल पलीकडं, बरोबर ना. त्याच्यानंतर त्याच्यासाठी समानार्थी शब्द घोळकाय, जमाव, ताफा, आणि त्याच्यानंतर दाटी. अशा पद्धतीने झिंबळ, झुंबळ. आता झुंबळ हा शब्द आपल्याला विचारलेला होता म्हणून गर्दी हा शब्द त्याच्यासाठी समानार्थी आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे गेला तर पुढचा प्रश्न विचारलेला, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द काय विचारलेला आहे? बेडूक असा शब्द विचारलेला आहे. ओके, मग बेडूक म्हटल्यानंतर त्या समानार्थी शब्द कोणता आहे? मंडूक, बरोबर ना. साप सर्वांना माहिती आहे, मागच्या काही सेशन मध्ये आपण सापाच्या बाबतीत त्याचा अभ्यास केलेला आहे. माकडच्या बाबतीत आता आपण अभ्यासलं, सिंहाच्या बाबतीत आपण अभ्यास केला आहे. त्याचे काही विश्लेषण आहे ते बघा एकदा. आता बघा इकडे बेडूक दिलेला आहे, बेडकाचा फोटो आहे. बेडूक आपण सर्वजण ऐकत असतो, पण आता मंडूक, भेक आणि दुर्धर ही शब्द आपण कधी ऐकलेली नसतील. अशा पद्धती त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न दिलेला होता, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द वल्लरी, बरोबर. वल्लरी म्हणजे काय असतं मित्रांनो? तो वल्लरी म्हणजे वेल. कधी तुम्ही ऐकलं असेल नसेल, बरोबर, पण त्याचं नाव आहे लता. लताला अजून काय काय म्हटलं जातं? लताला अजून लतिका असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे वल्लरीसाठी समानार्थी शब्द कोणती आहे तर ही तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत आहे. कपडा म्हटल्यानंतर कपडा तर काही येऊ शकत नव्हता, पान येऊ शकत नव्हता, देवता येऊ शकत नव्हता. पण या प्रश्नाचं विश्लेषण आता पुढे जाऊया. बघा,
आता कापड म्हटल्यानंतर त्यासाठी समानार्थी शब्द आहे वस्त्र, कापड, हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकतोय. त्याच्यानंतर आता तुम्हाला नवीन वाटणारी कोणती आहे? वसन, पट, प्रावरण, अंबर, चिरगुट. बरोबर, ही सर्व शब्द कुणासाठी समानार्थी आहे? तर ही सर्वच्या सर्व शब्द कापडासाठी समानार्थी आहे. जर आता पुढे तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर आयोग काय करतं, एमपीएससी काय करतं की त्या पर्यायामध्ये आलेले जे काही शब्द आहे त्याचं सुद्धा रिपिटेशन करत असतं. आज तुम्हाला प्रश्न विचारलेला होता कशावरती? माकडावरती, सॉरी बेडकावरती प्रश्न विचारलेला होता. उद्या दिवशी तुम्हाला कापडावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कापड, वस्त्र, कापड सर्वांना माहिती आहे, पण प्रश्न इकडे विचारला जाऊ शकतो की वसनवरती, पटवरती, प्रारंभवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर ना? म्हणून या संपूर्ण प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण लक्षात असू द्या. बघा, आता पान हा पर्याय सुद्धा आपल्याला दिलेला होता. हे तुम्हाला पानाचा फोटो दिसत असेल, पानावरतीच त्याला समानार्थी शब्द मी इथे समाविष्ट केल्यात की झाडाचे पान असेल किंवा पर्ण असेल, पत्र असेल, दल असेल, असं या संपूर्ण शब्दाने त्याला समानार्थी शब्द म्हणून ओळखलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर देवता हा सुद्धा आपल्याला पर्यायामध्ये दिलेला एक शब्द होता. देवता म्हणजे कोण रे मित्रांनो? तर देवता म्हणजे ईश्वर, देवता म्हणजे देव. बरोबर ना? म्हणजे काय? तर देवता, भगवंत, भगवान, अमर, ईश्वर, परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, प्रभू, बाप्पा, हे तर सर्वजण ऐकतो ना आपण. यस, सर्वजण ऐकतो. त्याच्यानंतर आता बघा, सूर देवालाच म्हटलं जातं, आदितत्व देवालाच म्हटलं जातं, जगत नियंता, त्रिदश, निर्जर, विबुध, शिव. बरोबर ना? ही संपूर्ण कुणासाठी आलेली आहे? तर देवासाठी आलेली आहेत. ओके, अशा पद्धतीने देवता म्हटल्यानंतर ही संपूर्ण समानार्थी शब्द त्याच्यासाठी आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ज्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला होता, म्हणजे ज्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला होता वल्लरी, तर वल्लरी म्हटल्यानंतर इकडे तुम्हाला दिसत असेल की लता, वेल, लतिका. आता तुम्हाला मागे दिसत असेल भोपळ्याचा वेल मी घेतलेला आहे आणि त्यावरतीच हे संपूर्ण शब्द तुम्हाला सांगतो आहे. ओके, म्हणजे जेणेकरून लगेच लक्षात आलं की अरे वल्लरी सरांनी सांगितलं होतं आपल्याला, ते लगेच डोक्यामध्ये फिट होतं. म्हणून हे चित्र घेण्यामागचा पर्पज आहे, वेगळं काही नाहीये. समजलं का? ह्या ट्रिक्स आहे, याच्या माध्यमातून लवकरात लवकर समानार्थी शब्द आपल्याला समजतील. बरोबर ना? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता, पुढील पैकी कोणता शब्द फूल शब्द या अर्थाचा नाही? मग आता फूल या अर्थाचा नाही म्हटल्यानंतर कुसुम तर आहे, सुमन आहे, पुष्प आहे. कोणता नाही? कडी नाही. कडी सर्वांना माहिती आहे, कडी किंवा कांडी म्हणतो ना आपण त्याला. त्याचं विश्लेषण बघा. आता फूल म्हटल्यानंतर मी फुलं घेतलेली आहेत, कुसुम, पुष्प आणि सुमन. बरोबर. त्याला तुम्ही कधी नाही ऐकलेली सुम आणि प्रसून, अशा पद्धतीने फुलासाठी समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर पुढचा पर्याय आपल्याला दिला होता कडी. कडीमध्ये आपण बघितलेलं कांडी, कुडी असं त्याला म्हटलं जातं. ही समानार्थी शब्द आहेत त्याला. बरोबर. म्हणजे आता कडी तुम्हाला सर्वांना माहिती की फुल उमलण्याच्या अगोदर त्या फुलाची जी काही अवस्था असते त्याला म्हटलं जातं कडी. बरोबर ना? म्हणजे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न विचारला होता कटक. कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कटक म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो? तो कटक म्हटलं तुम्हाला सर्वांना माहिती की तुम्हाला आता प्रश्न विचारला गेला, बऱ्याचदा पंचायत राजमध्ये प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? बरोबर ना? म्हणजे लष्करी छावण्या किंवा त्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो सैन्य. या शब्दाचं विश्लेषण आता पुढे बघा की सैन्य म्हटल्यानंतर फौज, लष्कर, सेना. बरोबर ना? म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर यांना तुम्ही कटक असं सुद्धा म्हणू शकतात. बरोबर ना? म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं होतं. आता सेनापती पुढे मी सांगतो आहे, युद्ध आपण घेतलेलं आहे. युद्ध म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, युद्ध म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला? संघर्ष असं सुद्धा म्हणतो, लढाई म्हणतो. बरोबर ना? अशा पद्धतीने राजा, आपण मागच्या लेक्चरला त्या बऱ्याचशा भागांमध्ये राजा, अधिपती त्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. कटक म्हटल्यानंतर सैन्य, त्याचे समानार्थी शब्द आहे, फोटो मी घेतलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर जर पुढे गेलात तर सेनापती. बरोबर. सेनापतींमध्ये तुम्हाला सर्वांना खूप सुंदर असा फोटो मी इथं स्लाइडवरती घेतलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वासू सेनापती यांचा फोटो मी घेतलेला आहे. तर सेनापती यांच्यासाठी समानार्थी शब्द सेनानायक, सेनानी, अशा प्रकारचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर पुढे आहेत बघा, दिलेल्या शब्दांमध्ये अर्थानुसार अयोग्य शब्द शोधा. आता अयोग्य शब्द आपल्याला विचारलेला आहे इथं. आता इथं बघा, सूत अशा प्रकारे आहे, दोरा, धागा आणि सूत. आता एक सूत म्हटल्यानंतर कुणासाठी येतो? तर हा यांच्यासाठी येतो. आणि हा सूत कुणासाठी येतो? तर हा सूत मुलगासाठी येत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा असणार आहे, म्हणून त्याचं उत्तर ते होतं. तर याचं विश्लेषण बघा आता की एक सूत म्हटल्यानंतर तो जो स आलेला आहे त्याला जो काही उकार दिलेला आहे तो दीर्घ उकार आलेला आहे. मग त्याच्यासाठी समानार्थी आहे दोरा, धागा.
त्याच्यानंतर सूत्र आणि सारथी अशा पद्धतीने सुद्धा सूत्रासाठी समानार्थी शब्द येतात. फक्त दोरा धागाच नाही तर सूत्र आणि सारथी अशा पद्धतीने सुद्धा त्यासाठी येत असतात. तर दोरा धागा की हा जो काही दोर आता इथं बनलेला आहे तर मी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत किंवा बारीक असा धागा सुद्धा असतो, बरोबर ना, त्याला सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, काही अडचण नाही, बरोबर. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर एक सूत म्हणजे काय, तर एक सूत म्हणजे मुलगा, एक सूत म्हणजे चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, मुलगा, लेक म्हणून त्याच्यासाठी तो आलेला आहे. त्यानंतर तनुज, बरोबर ना, नंदन, आत्मज हे सुद्धा कुणासाठी आलेली असतात, तर सूतसाठी आलेली असतात. अशा पद्धतीने दोघं, आता मी पुढे तुम्हाला हे सर्व तर सांगणारच आहे की एकच शब्द असतो त्याचे दोन अर्थ असतात किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, ते सुद्धा आपण घेणार आहोत. संपूर्ण शब्दसंग्रह सुद्धा मी क्लिअर करून देणार आहे, काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर पुढे आहे समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समशेर म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की समशेर म्हटल्यानंतर तलवार, बरोबर ना, भाला नाही, कुऱ्हाड नाही, प्रख्यात नाही, बरोबर. प्रख्यात म्हणजे तुम्ही यांना म्हणू शकता की प्रख्यात म्हणजे विख्यात सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. विख्यात म्हणजे काय, विशेष ख्याती किंवा प्रख्यात म्हणजे प्रसिद्ध ख्याती असलेले, बरोबर ना. अशा पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण बघा. आता भाला एकीकडे दिसतोय, त्याला म्हणतात भल, बर्ची सुद्धा म्हणतात, बाण म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर बघा आता इकडे कुऱ्हाड तुम्हाला दिसते आहे, कुऱ्हाडला तुम्ही फरशी, कुठार, कुठारी, परशी, त्याच्यानंतर कुटार. आता कुऱ्हाड आपल्याला पर्यायामध्ये दिलेला होता म्हणून त्याचे समानार्थी शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये नसेल तर ते ऍड करत चला, ओके. कारण की जे जे शब्द आपल्याला नवीन आहे ते निश्चितच तिथे ऍड करत चला, त्यावरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर इकडे आता तलवार दिसते, समशेर दिसते, यावरती प्रश्न विचारलेला होता. खडग, तरवार, त्यानंतर समशेर अशा पद्धतीनं खाली तलवारचं चित्र मी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एवढी प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर मी मांडलेली आहेत, ओके. अशा पद्धतीचं आपलं लेक्चर होतं समानार्थी भाग 5. लवकरच तुमच्यासाठी आता पुढचे जे काही प्रश्न आहे किंवा पुढचे जे काही समानार्थी शब्द आहे ते आपण घेऊया. इथं मी आता थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.